नमस्कार. भाजी फटाका रेसिपी वनितामध्ये आपले स्वागत आहे. आपण आज अशी रेसिपी करणार आहे ती ब्रेकफास्टसाठी पण उपयोगात येणार आहे आणि रिकाम्या वेळेमध्ये खाण्यासाठी पण उपयोगात येणार आहे. एकाच पद्धतीचे पोहे खाऊन कंटाळा असेल तर अशा पद्धतीचे दडपे पोहे खाऊन पहा. त्यासाठी मी इथे 1.5 वाटी पोहे घेतले आहे आणि अर्धा वाटी हे नारळाचं पाणी घेतलेलं आहे. नारळाच्या पाण्याऐवजी तुम्ही ताकामध्येही भिजवू शकता याला. अशा पद्धतीने आपण पोहे भिजवून ठेवायचे आहे नारळाच्या पाण्यामध्ये आणि झाकून ठेवायचे आहे. त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे. 1 कांदा कापलेला आहे, अर्धा वाटी शेंगदाणे, हिरवी मिरचीचे काप, जिरे, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर. फोडणी करूया आता पोह्यासाठी. येथे तेल घालून घ्यायचं आहे 1 चमचा. त्यामध्ये शेंगदाणे घालायचे. शेंगदाणे चांगले लालसर होऊ द्यायचे आहे. त्यानंतर हिरव्या मिरचीचे काप घालून घ्यायचे आहे. कांदा आपल्याला फ्राय करायचा नाही, इथे कच्चा कांद्याचा वापर करणार आहे आपण. त्यानंतर जिरे मोहरी घालून घ्यायचे आहे, कढीपत्ता घालून घ्यायचा. गॅस कमीच ठेवायचा आहे. आता फोडणी तयार करून झालेली आहे आपली. तोपर्यंत एकीकडे पोहे पण भिजले असणार आपले. बघू शकता तुम्ही पोहे भिजलेले आहे आपले. एका ताटामध्ये काढून घ्यायची. ओल्या खोबऱ्याचा असा 2 ते 3 चमचे किस केलेला आहे. पोहे चांगल्या पद्धतीने भिजले आहे. आता किस घालून घ्यायचा आहे खोबऱ्याचा. त्यानंतर कांदा घालायचा आहे. त्यानंतर आपण फोडणी घालून घेणार आहे त्यावरती. थोडेसे पोहे कढईत घालायचे आहे. अशा पद्धतीने कढईतले पोहे काढून घ्यायचे. आणि आता मिक्स करून घ्यायचे आहे. अगदी थोडंसं असं मीठ घालायचं आहे. आणि त्यानंतर कोथिंबीर घालायची. ही दगडी पोहे रेसिपी ही कोकणात जास्त चालते. तयार झालेले आहे आपले पोहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करत राहा आणि एक कमेंट करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ.